तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओ पावन झालो चराचरी पावन झालो चराचर पावन झालो चराचरी हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला परिचयाचा आणि खूप गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ असं मार्गदर्शन करत आहेत। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आमचे अण्णा चौधरी यांच्या पंचम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या 5व्या वर्ष श्राद्धानिमित्त पुण्यतिथी निमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या सर्व चौधरी कुटुंबियांनी केलाय। द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला। सुंदर नियोजन या चौधरी कुटुंबियांनी केलं। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलेले। अगदी थोड्या वेळामध्ये याचा रिपीट दे थोडा अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे। जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे। जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागणार आहे, मग तो कोणी असू द्या। कबीर महाराज सांगतात आया है सो जाएगा राजा रंक फकीर कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर। आपण कीर्तनाला गेल्यानंतर पुण्यतिथीला फेटा बांधत असताना लोक सांगतात की महाराज माझे वडील यानं गेले, माझे वडील त्यानं गेले। कोणी म्हणतं आमचे घरचे कोरोनाने गेले, कोणी म्हणतं कॅन्सरनं गेलं, कोणी म्हणतं अपघातानं गेलं। खरं सांगू का माणसं जाणारच होते, फक्त निमित्त या गोष्टींचं झालेलं आहे। मी तर नेहमी कीर्तनातून सांगत असतो ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केलंय, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमचा आणि बाप तुम्हाला मला सोडून गेला यात काहीच नवल नाही। किती गोड प्रमाणे ऐका आ एथ नाही उरो आले अवतार 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 आयर ते पामर जीव किती जीव किती एरते पामर जीव किती जीव आयर ते पामर जीव किती जीव आयर ते पामर जीव किती जीव होय नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती येत नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती। जाणं या निसर्गाचा नियम आहे, जाणं या प्रकृतीचा नियम आहे। देवाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जाऊ लागली तर तुमचा आणि बाप तुम्हाला मला सोडून गेला यात काय नवले। थोडा रिपीट कमी करतात याचा। मग महाराज जाणंही तुमच्या हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही, पण बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे आणि कसं जायचं हे माझ्याही हातात आहे। बसणारे मंडळी
कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं थंडगार पाणी नका पेत जाऊ, कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं पेप्सी नका पेत जाऊ, आईस्क्रीम नका खात जाऊ. तिथं कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत. महाराज तुम्ही एवढं चांगलं जगूच नका की तुमच्यासाठी तुमचा ठाणे जिल्हा रडल, पण कमीत कमी तुमची भिवंडी का कोणते डोंबिवली तालुका कोणता आहे तुम्हाला? कल्याण. ठाणे जिल्हा नाही रडला तरी चालेल, पण कमीत कमी आपलं कल्याण आपल्यासाठी रडावं एवढं तर चांगलं जगाव. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायची तुम्हाला? नका का कल्याण तालुका रडेनं कमीत कमी आपली भिवंडी आपल्यासाठी रडाव, डोंबिवली रडाव. काय डोंबिवली नाही, हा आपलं गाव जरी नाही आपल्यासाठी रडलं तर कमीत कमी आपले नातेवाईक तरी आपल्यासाठी रडाव. काही काही माणसं एवढे अभागी असतात की त्यांच्या मरणाची वाट त्यांचे घरचे पाहतात. मी तरी या मताचा महाराज आहे की लोकांनी तुमच्या मरणाची वाट पाहावी एवढे दिवस जगूच नका गड्यांना, थोडे दिवस जीवन जगा. कबीर महाराज सांगतात, कबीरा हो हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं जीवन जगा गड्यांनो की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला. तुका म्हणे एका मरणे सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करावी. काल मला वाटतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर खूप सुंदर झाला. काही लोक तिथीनुसार करतात, काही लोक तारखेनुसार करतात, काही इंग्लिश महिन्यानुसार करतात, काही तिथीनुसार करतात, असे दोन प्रकारे. तसं तर माझ्या राजांचं कार्य एवढं सुंदर आहे की दररोज जरी राज्याभिषेक केला तरी त्यांच्या उपकारातून आपण ऋणी होऊ शकत नाही. एवढे दिवस झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन, तरी महाराष्ट्र एवढ्या थाटामाटात का जयंती साजरी करतोय, का छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढ्या सुंदर असा राज्याभिषेक होतो? याचं कारण असं आहे, छत्रपतीचं जीवनचरित्र जर डोळ्यासमोर ठेवलं तर छत्रपतीचं आयुष्य फक्त 43 ते 44 वर्षांचं आहे. महाराज जीवन अगदी थोडं आहे, पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं सुंदर केलं की चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या राजाचं नाव या महाराष्ट्रात दरवळत राहील. याचं कारण जीवनभर फक्त राजाने विचार लोकांचाच केला, स्वतःचा केलाच नाही. एक वाक्य तुम्ही काळजावर लिहून ठेवा, ज्या लोकांनी फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दसक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केलाय, या समाजाचा विचार केलाय, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल तरी पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज. किती गोड प्रमाणे गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर
प्रत्येकाने आजपासून आपल्या जाण्याची तयारी करा. एक सांगू मायबाप तुम्हाला, माणूस किती चांगला होता, माणूस किती परमार्थिक होता, माणूस किती चांगला उद्योगपती होता, माणूस किती चांगला राजकारणी होता, हे महाराष्ट्रात माणसाला कळण्यासाठी त्या माणसाला मारावं लागतं. जिवंतपणे कळत नाही बरं. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं. जिवंतपणे तिचा आश्रम कुठं होता तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. महाराज माणूस किती चांगला होता, माणूस किती दयाळू होता, माणूस किती कर्तबगार होता, माणूस किती परमार्थिक होता, हे या समाजाला कळण्यासाठी माणसाला काय करावं लागतं, मरावं लागतं. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गड्यानो, जीवन थोडं जगा पण जीवन चांगलं जगा. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा 3 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला काहीतरी सांगत आहे. तुकोबराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. हे बाबांनो, एवढा गोड नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, निश्चित त्या भगवंताला आपलंसं करा. काही साधक तुकोबरायकडे गेले आणि तुकोबरायला प्रश्न केला, बाबा आम्ही तुम्हाला विचारलंच नाही तर सांगता का? हा पहिला मुद्दा आहे. मी तुम्हाला विचारलं नाही तर सांगण्याचं कारण काय आहे? काही गोष्टी समाजामध्ये अशा आहे, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये 3. कीर्तन संपलं, रात्रीचे 12 वाजलेले. मला बुलढाणा जिल्ह्याला जायचं, सगळं मुंबई झोपलेली, धाबे बंद आहे, सगळं बंद आहे. आणि मला रात्रीचा प्रवास सुरू झाला आहे. रात्री पाट्या असतात प्रत्येक रोडवर. इथून नाशिक 150 किलोमीटर आहे, इथून पुणे 200 किलोमीटर आहे. आणि ती पाटीच त्या ड्रायव्हरला काय सांगते, बाबा गाडी सावकाश चालव, उड्डाण पुलाचं काम चालू आहे. काय म्हणते ती पाटी? पुढे गतिरोधक आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. पुढे धोक्याचं वळण आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालवा, सावकाश चालवा. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल, लक्ष देऊन ऐका बरं वाक्य, चांगलं मार्गदर्शन जर सजीव माणसाला निर्जीव पाट्या करत असेल तर चांगलं मार्गदर्शन चांगल्या माणसाने चांगल्या माणसाला का करू नये? जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. अरे तुम्ही सांगितल्यानंतर जर एखाद्याच्या जीवनाचा कल्याण होत असेल, तुम्ही सांगितल्यानंतर जर त्याच्या जीवनामध्ये काही बदल होत असेल, त्याची अपेक्षा नसेल तरी सांगा. तुकोबराय सांगतात, तुम्हाला गरज नाही आमची, पण सांगणं आमचा धंदा आहे. सांगणं आमचा काय धंदा आहे, त्यासाठी आमचा अवतार आहे. महाराज सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी हो साच भावे वर्ता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी आडर आणि भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, उद्धाराया आले दीन जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन. साधू संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी. थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका फक्त. 3 गोष्टी महत्वाच्या आहे. माणसाला प्रगती सहन होत नाही 1, माणसाला प्रगती सहन होत नाही 1, कुत्र्याला गती सहन होत नाही 2, आणि साधू संतांना तुमची माझी अधोगती सहन होत नाही 3. तुम्ही बघा, तुम्ही प्रवास करत असताना कुत्र्याला कधी तुमची गाडी पळालेली आवडत? पण आता किती जरी कुत्रे पळाले तरी गाडीची बरोबर नाही करू शकत ना महाराज, कारण गाडी इंजन आहे. गाडी काय आहे? इंजन आहे. म्हणून कुत्र्याला सर्व काही सहन होतं, कुत्र्याला गती सहन होत नाही. माणसाला सगळं काही सहन होतं, पण माणसाला आपल्यापेक्षा कोणी मोठा झालेला सहन होत. तुम्ही थोडा जर सर्वे केला तर तुमच्या गोष्ट एक प्रामुख्याने लक्षात येईल. आज माणसं जेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी, तेवढे स्वतःच्या दुःखानं अजिबात नाही. आपल्याला राहायला 1 BHK त्याचं त्याला दुःख नाहीये, दुसऱ्याला एवढं 3 BHK मिळाला कसा, हे मोठं दुःख नाही महाराज. आपल्याला बसायला गाडी नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसऱ्याकडे इन्वा आहे कशी, हे मोठं दुःख नाही ना महाराज. काय माणसाला सगळं काही सहन होतं, पण माणसाला आपल्यापेक्षा मोठं झालेलं कोणी सहन होत नाही. 1 ठीक आहे. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही. साधू संतांना तुमची माझी अधोगती सहन होत नाही, कारण संतांचं हृदय कसं आहे, बुडते हे जन न देखवे डोळ. सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनात प्राप्त झाला ना. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश
आयुष्याचा एवढा गोड नडते तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. संधीचं सोनं करा, वेळ नका वाया घालू. महाराज सांगतात करिता बरोबरी दुरावसी दुरी. ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्याच्यासाठी मीही प्रयत्न करतो, त्याचं वर्णन करत असताना महाराज सांगतात फलकट तो संसार येथे सार भगवंत. सार 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 विठोबा नाम तुझे. देवाला सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी, नारी गृहद्वारी जनस्मशाने, देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्म अनुभवचिते जीवये. जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या तुम्हाला आणि मला सोडून जाणार आहे. म्हणून सोडून जाणाऱ्या गोष्टीविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवण्यापेक्षा ज्या शाश्वत आहे, त्रिकालाबादी सत्य, असा सत्य स्वरूप असणारा जगाचा मालक, त्याच्याविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करा. बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका. धनाने धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाची, शरण रिघा देवाची. या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि शरण देवाला या. देवाला जर नाही शरण आले तर बाकीच्या गोष्टीचे किती प्रमाण म्हणायचे महाराज. देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार, जाणार जाणार याचे काळोबा खाणार. देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार, देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार. हो देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार, 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 देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार. देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार, देह जाणार देह जाणार 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 याचे काळोबा याचे खाणार, काळोबा खाणार, देह जाणार जाणार याचे काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याचे काळोबा खाणार, देह जाणार जाणार त्याचे काळोबा खाणार, त्याचे काळोबा खाणार, त्याचे काळोबा खाणार. काळ तुमच्यावर अतिक्रमण करण्याच्या अगोदर आपल्याला सावध झालं पाहिजे. भवाची पुरी वाहवसी. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी त्या सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे. महाराज सांगतात की संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सांगतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रान थरोनी इंगळाच्या, बा दुःखाचे केने सुटले, जेत मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यूलोकीचे घडले हाट वेळ येणे. संसारामध्ये सुखाचा विचार करणाऱ्या माणसाला जीवनातला सगळ्यात मोठा अज्ञानी म्हणलेले. एक सांगू तुम्हाला, नेमकं सुख कशात आहे अजून कोणालाच कळलं नाही महाराज. काही लोकांना असं वाटतं सत्तेच सुख आहे, जे सत्य ते त्यांना सत्ता जायचं दुःख आहे. काही लोकांना वाटतं की सत्तेच सुख आहे, पण जे सत्य ते त्यांना सत्ता जाण्याचं दुःख आहे. काही काहीला वाटतं पैशात सुख आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना ईडीचं दुःख आहे. बसा बसा खाली दोन बस. आता 2000ची नोट बंद झाली तर आपल्या गरीबाला काय दुःख आहे. पहिल्या नोटबंदीमध्ये आपल्या बायका किती चोट्या होत्या कळाल्या आपल्याला, पण या नोटबंदीमध्ये देशात किती लुटारू आहे आपल्याला कळतील. ज्या अर्थी 2000ची नोट तुमच्याही खिशात नाही आणि ज्या अर्थी 2000ची नोट माझ्याही खिशात नाही, त्या अर्थी ती कोणाच्या तरी खिशात. आता सुरू झालं 20%, 25%, 30%. सरकारने GRच काढला, एका दिवशी फक्त 20 नोटा बदलू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त. आणि काही काहीकडे गोडाऊन भरून आता ते बदलायचे कसे, मोठं दुःख आहे. ज्यांचा भरपूर आहे ते ईडीमुळे दुःखी आहे, ज्यांच्याकडे सत्ता नाही ते सत्तेत येण्यासाठी दुःखी आहे, आणि जे सत्तेत आहे त्यांना सत्ता जायचं दुःखी. मग जगात सुखी कोण आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. 1000, 10,000, 15,000 कोटीची प्रॉपर्टी ज्या लोकांची आहे त्या लोकांना गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. एवढे आयटम खायला असतात की त्या आयटमचे नाव आज आपल्याला माहित नाही, पण डॉक्टरनी फक्त 2 टाइम त्याला गोळ्याच खायला लावल्या, बाकी काही खायचं. देव लय हुशार आहे महाराज.
ज्यांच्याकडे खायला भरपूर त्यांना खाऊ देत नाही आणि ज्यांना खाऊ वाटत त्यांना भेटत. मला एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला भेटली, थोडा इतिहास जर पाहिला, नेटवर जर सर्च केलं तर जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे, जेवढे काही उद्योगपती लोक आहे, त्यांना कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पुरी महाराज. मग राजकारणी असो का उद्योगपती असो, तुम्ही पहा त्यांना प्रत्येकाला पोरग कोणालाच नाही. प्रॉपर्टी एवढी आहे की महाराष्ट्र बसून खाईल, पण आग लावायला सुद्धा पोरग नाहीये. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे त्यांना पोरं नाहीये. आणि तुम्ही ठाण्याच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहत्या भिकाऱ्यांनी सकाळी वडापाव खाल्ला, संध्याकाळची मेळ नसतो, पण वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत, ना त्याला डेंगू होत, ना त्याला कोरोना होत, ना त्याला डेल्टा होत, ना काहीच नाही मारत. त्याच्या अंगाहून ट्रक जाऊ द्या, ऑटो जाऊ द्या, ऑटो पंक्चर होईल पण त्याला काही होत नाही, ना त्याला उन्हाळा आहे. आपल्याला गरमीचा त्रास आहे, प्लॅटफॉर्मवरच्या लोकांना काय त्रास आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, त्यांनी कोणत्या कंपनीचं सॅनिटायझर वापरलं का मास्क वापरला, अजिबात नाही. अपने धुन में रहता हूं, भेटल त्या परिस्थितीमध्ये आनंदात राहता. खरं सांगू का, आनंद आणि सुख आणि समाधान थांबण्यात आहे महाराज. काय आपण ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये खूप समाधानी आहोत. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे जर बघायला गेले तर तुम्हाला अजिबात सहन होणार नाही. आपण जर बसणाऱ्या मंडळीने नीता अंबानींचा विचार केला तर जमल का हो? ती बिचारी एका टायमाला 3.5 लाखाचा चहा पिते. आता काय त्याच्या हात माहित नाही, पण युट्यूबवर माहिती आहे, बरोबर आहे का नाही? आपल्या बाया एकाच पत्तीमध्ये 4 वेळेस चहा उकळतात. आपण आणि त्यांची बरोबरी कशी होईल महाराज? तिच्याकडे 350 कोटी रुपयाचा मोबाईल आहे असं मी ऐकलं युट्यूबवर. एकदा साडी घातली की परत घालत नाही. नवरा प्रत्येक बड्डेला एक विमान बुक करतो. एक काय तिचा पैसा आहे, तिचा ऐश्वर्य, तिच्याविषयी आपल्याला काही घ्यायचं नाही. आता आपण राहायला रूमच्या दुसऱ्याच्या रूममध्ये भाड्यानं आहे, आपण तिचा विचार केला तर जमल का? अजिबात नाही. जो दुसऱ्याच्या रूममध्ये भाड्यानं राहतो त्यानं प्लॅटफॉर्मवरच्या भिकाऱ्यांचा विचार करायचा. यांना राहण्यासाठी नाही, मला देवानं राहण्यासाठी व्यवस्था केली, याचा जर विचार केला तर तुम्ही चांगलं जगसाल. टू व्हीलरवाल्यांनी फोर व्हीलरवाल्याकडे कधीच पाहायचं नाही, टू व्हीलरवाल्यांनी पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहायचं, म्हणजे आनंद आहे, बरोबर आहे का नाही? गायक वादकाने कीर्तनकाराकडे पाहायचं नाही, गायक वादकाने टाळकऱ्यांकडे बघायचं. अरे यांना 500चे, आपल्याला न चाली म्हणता 4 आहे. मग जर गायकाने जर कीर्तनकाराकडे पाहिलं, झोपही येणार नाही आणि त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. गरमीमध्ये शुगर वाढल, बीपी लो होईल, त्याच्यामुळं आपण जास्त ताण घ्यायचा. ठेविले आनंद ते बस. आपण फक्त एक गोष्ट लिहून ठेवा, कोणे दिवसी पैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, 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 कोणे दिवसी पायाचा चाकर, कोणे दिवसी पायाचा चालत जावे, चालत जावे, देव ठेवील तैसे देव ठेवील तैसे देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. जीवनामध्ये ऊन सावली येणार आहे. कोणी दिवसी पैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की तुम्हाला हत्तीवर बसायला भेटल, सोन्याच्या सिंहासनावर बसायला भेटल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की तुम्हाला बिना चपलीचं चालावं लागेल. त्यावेळेस सुद्धा जीवनामध्ये खंत मानू नका, कारण की भोगतो न घडे करावे ते मनी समाधान. जीवनामध्ये येणारं सुख सुद्धा त्याच्या सत्तेने येतंय आणि जीवनामध्ये येणारं दुःख सुद्धा त्याच्या सत्तेने येतंय. म्हणून फक्त आलिया भोगासी असावे सादर आणि जबाबदारी देवावर टाका. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहवसी. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमार्थासाठी काय लागतं? काहीच लागत नाही. अभंगाचं शेवट. काही नलगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, भावाची कारण, लगे एक भावाची कारण,
सारे का घरी जा जा घरी जा सारे का घरी जा पद बाबा घरी जा पाणी झाली पाणी मामा काम रे सारे का मामा घरी जा मामा घरी जा पाणी सारे का मामा घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात परमार्थासाठी बाकी काहीच लागत नाही. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो परमार्थाला फक्त भाव लागतो. काही न लगे एक भावाची कारण अनेक प्रमाणात येता येईल. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भाव बळे आकळे एह विनाकळे कर्तळी आवळे तैसा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयशती तदहं भक्तिपरतमश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही देवाला काय देता हे देव पाहतच नाही, तुम्ही कोणत्या भावनेने देता हे देव पाहतो महाराज. हा विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंद झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग देवाने त्यागलाय. विदुर काकाच्या घरच्या कन्या खाल्ल्या याचं कारण फक्त अंतकरणातला भाव. शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आली तरी सुद्धा भगवंताने तिच्या घरचे उष्टे बोरं खाल्ले याचं कारण फक्त अंतकरणातला भाव. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे परमार्थ थोडा करा गड्यांनो पण परमार्थ भावनेनं करा. आज कीर्तन एवढे वाढले बाबा 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 बाबा. जिथं तमाशे व्हायचे तिथे कीर्तन सुरू झाली. जत्रेमध्ये लोक पहिले तमाशे ठेवायचे, आता जत्रेत सुद्धा कीर्तन. हळदी निमित्त कीर्तन आहे, सत्यनारायण निमित्त कीर्तन आहे, माणसं मेले की कीर्तन आहे, 90 वर्षाच्या डंगऱ्याच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे. काहीही नाही, काही केलेलं नसतं त्यांनी. आणि त्यांचे घरचे सांगतात आमच्या बाबाने खूप चांगलं कार्य केलं. त्यांनी अख्खा जिल्हा लुटलेला असतो आणि त्याच्याविषयी कीर्तनकार 2 तास खोटं बोलतो. किती 2 तास खोटं बोलतो. म्हणून कीर्तन खूप वाढले, परमार्थ खूप वाढला, पण दिवसांदिवस परमार्थाचा भाव कमी होत चाललाय. आणि निळा म्हणे वाडे भाव. परमार्थ हा भावनेसाठी. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती परमार्थ थोडा करा गड्या हो पण परमार्थ आनंदानं प्रेमानं. मी दररोज सांगतो आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. म्हणून काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी. आमच्या अनिकेत दादा चौधरी यांनी खूप सुंदर नियोजन केलं. त्यांच्या वडिलाचं 5वा पुण्यस्मरण सोहळा खूप थाटामाटात केला. मला आनंद वाटतो महाराज.
मुंबईच्या लोकांचे नुसते बंगलेच VIP असंही काही नाहीये, त्यांच्या गाड्याच VIP असंही नाहीये, त्यांचा परमार्थ सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचा आहे महाराज. बसणाऱ्या लोकांची व्यवस्था, कीर्तनकारांची व्यवस्था. खरं कीर्तनकाराने कीर्तन कसं ऐश्वर्यात करायचं हे जर त्याला पाहायचं असेल त्यानं मुंबईमध्ये कीर्तन येऊन करायचे. अख्ख्या महाराष्ट्रातले कीर्तन वेगळे आणि मुंबईचे वेगळे. खूप सुंदर परमार्थ. माया नगरीमध्ये राहून सुद्धा लोक एवढा चांगला परमार्थ करतात हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. जसं अमेरिका जगात सर्वात श्रेष्ठ आहे तशी भारतामध्ये सर्वात श्रेष्ठ मुंबई आहे. आणि त्या मुंबईमध्ये अशा वातावरणामध्ये राहून सुद्धा तुम्ही एवढे लोक बहुसंख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहात, द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमचे अण्णा चौधरी यांच्या 5वा पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. जाता जाता फक्त सर्वांना एवढीच विनंती करेल मी, मायबाप प्रत्येकाला निसर्गातून जायचं आहे. जात असताना प्रत्येकानं असं काही कार्य करा की लोकांनी तुमच्या जाण्याची दखल घेतली पाहिजे. ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. बाप म्हातारा जरी असला तरी तो तुमच्या घराचा आधारवड आहे. अरे सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मीडियावाल्यांनी प्रश्न केला होता, सचिनजी काय मनोगत आहे तुमचं? सचिनजी सांगू लागले, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा माणूस आहे. मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी या देशात नवी या विश्वात ओळख आहे. देशाने माझी कला, माझं कौशल्य, माझं गुण पाहून मला भारतरत्न पुरस्कार दिला. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी, हे सर्व ऐश्वर्य पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं महाराज. सचिन तेंडुलकर सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्त्व कळत असेल तर आपल्यालाही सुद्धा विनंती आहे, आपण प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काही काही बिझनेसमॅन लोकांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. मुंबई सारख्या मायानगरीमध्ये काही काही बिझनेसमॅन उद्योगपत्यांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स, कुत्रे सांभाळणाऱ्या लोकांना सुद्धा लाख लाख महिना आहे. कुत्र्याचं मेंटेनन्स वेगळं. कुत्रे सांभाळणाऱ्या लोकांना 50-50 हजार रुपये महिना आहे. पण दुर्भाग्य असं आहे की त्या कुत्र्यांची मायबाप वृद्धाश्रममध्ये. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल महाराज? तुमच्या संपत्तीमुळे, तुमच्या पैशामुळे, तुमच्या शिक्षणामुळे जर तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल तर बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, एवढं शिक्षणच नका घेऊ की जेणेकरून आपल्या मायबापाची आपल्याला लाज वाटेल. एवढा पैसा कमवू नका की त्या पैशामुळे तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटेल. कारण या जीवनातले हे 2 पात्र असे, एक तुमची आई आणि तुमचा बाप. ज्या दिवशी जातील त्या दिवशी समजून चलाव की या जगात तुमच्यावर खरं प्रेम करणारं बाकी कोणी नाहीये. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, बापाची सेवा करा. 2 गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा. परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भ्या, एक संसार करणाऱ्या माणसाने बापाला भ्या. दुसरं काही करायची गरज पडणार नाही. आमच्या अनिकेत भाऊनी खूप सुंदर नियोजन केलं. मी तरी सांगतो, तुमचे वडील ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असताना त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. ते विचार करत असेल, इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही, इथं जिवंतपणी पोरं मायबापाला बोलत नाही. आणि मी जाऊन 5 वर्ष झालं तरी माझे लेकरं माझा उत्सव एवढ्या थाटामाटात करत आहात. कीर्तन तर ठेवलंच, पण समाज उपयोगी इथं एवढं सुंदर आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. जे जया पाहिजे ते आहे रे. ज्याला जे दुखणं आहे त्या दुखण्याचा इलाज त्यांनी खूप सुंदर, आरोग्य विभागाची सुद्धा सर्व डॉक्टर मंडळी इथं उपस्थित आहे. म्हणून पुनश एकदा आमच्या अनिकेत दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले, विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय जय. बोलिले कोरे बेडे वाकोडे उत्तर करा.